अकाउंट कंपल्सरी फायनल अकाउंट म्हणून तयार केले जातात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर हे 3 अकाउंट आहेत. त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच व्यापारी खातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा पत्रक आणि बॅलन्स शीट म्हणजे मालमत्ता पत्रक. तर त्यातला पहिला जो आहे ट्रेडिंग अकाउंट तो आपण बघणार आहोत. त्याची सुरुवात इन द बुक्स ऑफ म्हणजे ज्याचा तुम्ही ट्रेडिंग अकाउंट करणार आहे, ज्या बिझनेसचा किंवा ज्या व्यक्तीचा, तर त्याचं नाव इथं आलं पाहिजे. सेंटरला ट्रेडिंग अकाउंट किंवा मराठीमध्ये त्याला आपण व्यापारी खातं म्हणतो. FYE म्हणजे कोणत्या वर्षाचा अकाउंट तुम्ही करणार आहे. फॉर द इयर एंडेड 31/3/25. अकाउंट म्हटलं की 2 बाजू येणार आहेत, डेबिट बाजू आणि दुसरी क्रेडिट बाजू. डेबिट बाजूला कॉलम्स कुठले कुठले असणार आहेत, पर्टिक्युलर आणि अमाऊंटचे 2 कॉलम करायचे. पहिला जो अमाऊंट कॉलम आहे त्याला इनर कॉलम म्हटलं जातं. दुसरा जो अमाऊंट कॉलम आहे तो आउटर कॉलम म्हटलं जातं. असे 3 कॉलम क्रेडिट बाजूला रिपीट होणार, पर्टिक्युलर, इनर आणि आउटर. आता ट्रेडिंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंटचा टाईप आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट बाजूला सगळे खर्च यायला पाहिजे आणि क्रेडिट बाजूला क्रेडिट द इन्कम ऑर गेन, इन्कम यायला पाहिजे. मग खर्च कुठले लिहायचे, तर साधा नियम आहे, ओपनिंग स्टॉक, परचेसिस आणि परचेसिसशी संबंधित खर्च. 3च गोष्टी लक्षात ठेवा, ओपनिंग स्टॉक, परचेसिस आणि परचेसिसशी संबंधित खर्च डेबिटला. त्याच्या उलट ओपनिंगच्या विरुद्ध क्लोजिंग स्टॉक, परचेसच्या विरुद्ध सेल्स, हे क्रेडिटला आलं पाहिजे इन्कम म्हणून. आणि ह्या दोन्हीतला जो फरक असेल, म्हणजे ज्यावेळी आपण अकाउंट क्लोज करतोय, शक्यतो पहिला क्रेडिटची टोटल करायची. समजा क्रेडिटची टोटल जास्त आली तर फरक डेबिट बाजूला येणार आहे आणि त्या फरकाला आपण नाव देणार आहे ग्रॉस प्रॉफिट. त्याला ढोबळ नफा असं म्हटलं जातं. आणि जर समजा हाच फरक क्रेडिट बाजूला आला तर त्याला बाय ग्रॉस लॉस म्हटलं जातं, ढोबळ तोटा. हा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस त्याच्या पुढच्या अकाउंटला ट्रान्सफर केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला.